शब्द, स्वर आणि संस्कृतीचा सन्मान. ॲड पिंपरखेडे वर्ष 2023 चे नांदेड भूषण. न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह मध्ये आपले स्वागत. मी आहे श्रीनिधी पुठ्ठेवाड कुंटुरकर. पाहूया नांदेड येथील विशेष रिपोर्ट. नांदेड येथील ज्येष्ठ निवेदक ॲड. गजानन पिंपरखेडे यांना त्यांच्या प्रदीर्घ सांस्कृतिक योगदानाबद्दल पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे वर्ष 2023 चा मानाचा नांदेड भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या नरेंद्र देवेंद्र महोत्सव या 2 दिवसीय काव्य मैफिलीत हजारो रसिकांच्या साक्षीने प्रदान करण्यात येणार आहे. ही घोषणा स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी व संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केली. अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार रोख रक्कम 11,000 रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र व महावस्त्र अशा स्वरूपाचा आहे. ॲड. पिंपरखेडे यांनी ग्रामीण कथालेखन, ध्वनिमुद्रण, निवेदन, रेडिओ कार्यक्रमांची संकल्पना, दूरदर्शन व डॉक्युमेंटरी क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवली आहे. मराठवाड्यातील लोककला, भक्तिपर परंपरा, संतविचार, ग्रामीण जीवनातील संघर्ष व संवेदना यांचं शब्दांकन त्यांनी सातत्याने केलं आहे. त्यांच्या लेखनात मातीचा सुगंध, गावकुस्यांचं जगणं आणि सामान्य माणसाचं दुःख, सुख प्रभावीपणे उमटतं. कथाकथन, एकांकिका, ध्वनिफीत व सीडीममधील निवेदनांतून मराठी, हिंदी भाषेत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ॲड. पिंपरखेडे यांची ओळख आकाशवाणी, दूरदर्शन, HMV, तिरुपती यांसारख्या संस्थांपर्यंत पोहोचली आहे. ऑपरेशन उमरी बॅग, नांदेडचा महापूर यांसारख्या डॉक्युमेंटरींसह धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करताना त्यांनी विषयाची गहनता व भाषेची सौंदर्यपूर्ण मांडणी जपली आहे. साहित्य, संगीत, लोकसंस्कृती व समाजसेवेतील दीर्घकालीन कार्याला गौरव मिळावा यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या योगदानाने मराठवाड्याची सांस्कृतिक ओळख समृद्ध झाली असून नव्या पिढीसाठी ते प्रेरणास्थान आहेत. विशेष म्हणजे 2024, 2025 व 2026 च्या नांदेड भूषण पुरस्कार मानकऱ्यांचा सन्मानही या महोत्सवात होणार आहे, असे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवप्रसाद राठी व भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. दिलीप ठाकूर यांनी सांगितलं. नांदेडकरांमध्ये या घोषणेमुळे आनंदाची लहर उसळली असून सांस्कृतिक क्षेत्रात उत्साह संचारला आहे.